आम्ही आपणासमोर काही स्मृती आठविण्याचा प्रयत्न करीत आहोत। नेमके स्मृती म्हणजे काय? तर स्वामी श्री चक्रधर उत्तर पंथाला गेल्यानंतर नागदेव आचार्यांवर पंथाची जबाबदारी आली। त्या काळात जो इतिहास घडला त्याला स्मृतिस्थळ म्हणतात। तत्पूर्वी स्वामी उत्तरापंथी प्रयाणानंतर झालेली आमच्या नागदेवाचार्यांची अवस्था। श्री चक्रधर द्या, माझं कुणी श्री चक्रधर द्या, मला माझे देव द्या, माझ्या स्वामींची भेट घडवून द्या। कुणी मला माझा प्राण परत द्या। श्री चक्रधर द्या, श्री चक्रधर द्या, माझं श्री चक्रधर द्या। स्वामी द्या, मला माझे स्वामी द्या। माझं श्री चक्रधर द्या हो, माझं श्री चक्रधर द्या, माझं श्री चक्रधर, माझं श्री चक्रधर द्या। झाड दिसे वेली दिसे तू न दिसे रे, देवा विना धर्म नाही वाटे मला रे। झाड दिसे वेली दिसे तू न दिसे रे, देवा विना धर्म नाही वाटे मला रे। धावून येना जाणून अरे चला कोणतरी मनुष्य पडून आहे। नागदेवाचार्य म्हणजे स्वामींचे वानरेश। ते पुरी या गावचे 4 बहीण भावंडे। वडील सारंगपाणी भट, आई आबाईसी। आबाईसा ही दुःखाने पोळून गेलेली होती। ती सिद्धनाथी गुंफा करून तिथेच वास्तव्यास होती। तिथे दादोस आले। त्यांनी गोसावी यांचे गुण सांगितले। तेव्हा या सर्व मंडळींना परमेश्वराला भेटण्याची आवडी निर्माण झाली। तेव्हा सर्व मंडळी स्वामींच्या दर्शनाला आली। यानंतर भट्टोबासांच्या 6 भेटी झाल्या। 7व्या भेटीमध्ये अनुसरले, घडिले मडिले आचार्य करुणी महादैसाला त्यांच्याकडे सोपविले। तर माझ्या पंथाची धुरा चालविणारे हे नागदेवाचार्य। स्वामींच्या पश्चात श्री नागदेवाचार्य भानखेडच्या डोंगरात विस्मृती होऊन पडून राहिले। तरी इकडे वृद्धपुरी असलेल्या मंडळींना व महादाईसला याची कल्पना नव्हती। एके दिवशी
महादाईचा श्री गोविंद प्रभू जवळ जाऊन म्हणाली, स्वामी, श्री चक्रधर आम्हा सोडून गेले आणि नागदेवही दिसत नाहीत. तेव्हा श्री गोविंद प्रभू म्हणाले, जाय मेली तुझा नागदेव भानखेडी. श्री प्रभूच्या सांगण्याप्रमाणे महादाईचा भानखेडीला आल्या. पडून आहे. आम्ही त्यांच्या तोंडात दररोज करवंदीचा रस घालतो. कुठे आहे? त्या ओढ्याच्या काठावर मृत अवस्थेत पडून आहे. आचार्य संभ्रमित अवस्थेत पडलेले आहेत. नागदेवांना 10वी अवस्था प्राप्त झाली होती. अंगावर वाऱ्याने मातीचे टेक केले होते. इतकी ही अवस्था प्राप्त झाली तरी त्यांना काळ नेण्यास आला नव्हता. कारण नागदेवाचार्यांना पुढारी करून ज्ञानपंथ चालवायचा होता. त्यांच्या तोंडून स्वामींचे लीळाचरित्र अभागी जीवांना ऐकायचे होते. अधिकारी जीवांना रहस्यमय ज्ञानमृत पाजविण्यासाठी नागदेवाचार्य निमित्त ठरणार होते. त्यांना पाठीवर घेऊन महादाईचा भानखेड्यात आणते. स्वामीच्या भेटीला जाऊया. स्वामी, स्वामी, कुठे आहे स्वामी? कुठे आहे स्वामी? वृद्धपुरी
नागदेवांचा संभ्रम दूर झाला. स्मृती उजळली व महादाईसा नागदेवांना घेऊन वृद्धपुरी आल्या. एक दिवस महादाईसा एका बाईसोबत भिक्षा करायला निघाल्या होत्या. श्री चक्रधर, श्री चक्रधर, श्री चक्रधर, श्री चक्रधर, श्री चक्रधर, श्री चक्रधर, श्री चक्रधर. पैसे काय केले? अगं, सृष्टीमध्ये देव दुर्लभ का देवाचे आठवितो तो दुर्लभ. परमेश्वर तर दुर्लभ आहेच, पण अष्टप्रहर स्मरण करणाराही दुर्लभ आहे. ज्याप्रमाणे महादाईसाला परमेश्वर आठवणारा बघून गहिवरून आले, त्याचप्रमाणे आज आपली स्थिती व्हायला हवी. स्मृती आहे. भट्टोबासा शतबंधानी महादाईचे सेवा स्वीकारू. नागदेवाचार्यांना स्वामींचे सानिध्य असे लाभले. त्यांनी स्वामींची अशी प्रसन्नता जोडली, स्वतःच प्रसाद घडले. लीळाचरित्रामध्ये आपल्याला एक लीळा अशी बघायला मिळते की स्वतः स्वामी म्हणतात, नागदेवाचार्यांच्या मुखे अशास्त्र न निघे. ते बोलतील ते काही त्यांच्या मनाने बोलतील, ती आमचीच प्रवृत्ती. एक वेळ आचार्यांच्या पायाला केसतोडा झाला होता. श्री चक्रधरा, त्यामुळे पायाला सूज आली होती. त्यांना दाह असल्यामुळे असह्य वेदना होत होत्या. हे सगळे महादाईसाच्या लक्षात आले व त्या म्हणतात, श्री चक्रधरा, नागदेवा, हा कस्तोडा बांधत का नाही? हो गुरुपे, बांधेन म्हणतो, पण जुना कापड मिळाला नाही आणि आपल्याकडे तो असेलही कसा. श्री चक्रधरा, थांबा. श्री चक्रधरा, श्री चक्रधरा. रुपे, हे काय रुपे? प्रसादाचे वस्त्र कैसे बांधले? काय म्हणावे बा नागदेवा तुम्हा? हे वस्त्र प्रसादाचे आहे आणि ज्या पायाला बांधला तो पाय प्रसादाचा नाही काय? मी प्रसादानेच प्रसाद बांधते. मी काही अनुचित केलेले नाही. स्वामीच्या नित्योपयोगी गेलेले आपण आम्हा प्रसादच. श्री चक्रधरा,
श्री चक्रधरा, श्री चक्रधरा, श्री चक्रधरा, श्री चक्रधरा, श्री चक्रधरा. जर झाली तर हा जीवच उद्धरला जात नाही, तर या जीवाने वस्त्ररूपी जे शरीर धारण केले आहे ते सुद्धा इतके पवित्र बनते. यानंतर आपण स्मृती बघणार आहोत. साकाई नमस्कार स्वीकारी बाहेरी घालना अनुवादू. मी जे करीत आहे ते चूक की बरोबर याचा आढावा गुरुसमोर मांडण्याकरिता येतात. श्री चक्रधर, श्री चक्रधर. साकाई, तू माझं दंडवत ऐसे नको करू. मी तुझे एक वेळ वारिले, दोन वेळ वारिले, तरी तू दंडवत ऐसेच करत असती. पंडितो, यांना बाहेर घाला. साकाई, चला बाहेर चला. आपलं चूक की बरोबर हे पडताळण्यासाठी साकाई दुसऱ्या दिवशी पुन्हा येतात. साकाई, आपण पुन्हा आलात. पंडितो, धर्मतरी दैवगती, भटासी येत असे नमस्काराची खंती, विधीकरिता घडत असे अविधी, त्याने ओकटे जडत असे तरी पुसापा भटाते. श्री चक्रधर राय संबंधू नमस्कारू ये की नाही. भटो, साकाई विचारत आहे की श्री चक्रधराचा संबंधू नमस्कारायला मी येऊ की नाही. येऊ द्या. या. तेव्हापासून साकाईने आपला क्रम कधीही चुकवला नाही. याला म्हणतात एकनिष्ठ धर्म जोपासणाऱ्या स्त्रिया. एकनिष्ठ धर्म जोपासणाऱ्या स्त्रिया. भटोबास तिला भेटण्याकरिता म्हणून तिच्या घरी जातात. साकाईसांचे नातू गोल्लो आणि सिती असतात. साकाई, दंडवत भटो, दंडवत दंडवत. साकाई, तू विजना का न वचसी. भटो, घरी गोल्लो जाऊ जाऊ खेळवी, तव तव देव आठवतो. गृहस्मरणापसी झाडादडी मनोरथ आठविसी, ते निके मनोरथापसी तेथ निद्रा कीजे, ते निके. घरी राहण्यापेक्षा झाडातळी येऊन घरची चिंता केली ते तरी बरे, पण घरचा विचार करण्यापेक्षा झोप घेतली ती चांगली. कमीत कमी विजनाचे गोमटे तर लागेल. साकूबाई, कौन्हाचा गोल्हो, कौन्हाची स्थिती, तू आपुले चिंती ओ साकूबाई, आपुले चिंती. हो हो. या स्मृतीमध्ये असे दिसून येते की संपूर्ण आयुष्य दिल्यानंतर उर्वरित काळ तरी परमेश्वराच्या चरणी अर्पावा, जेणेकरून या जीवाची कीव तो परमेश्वर घेईल, नाहीतर जीव जीवाला काय देईल. साकाई आपली व्यथा मांडते आणि ती 2 ओळीची एक ओवी म्हणते. गोविंद नाही जयाच्या वंशी, ते पाथर कुसी
ज्या आईला कृष्णासारखा बाळ नाही ती तिला बाळ नसण्यासारखी आहे. जणू काही बाळ नाही तर तिने दगडाला जन्माला घातले. जन्म घालून देखील आज माझी स्थिती अशी आहे. याचे कारण माझा मुलगा गोविंदाचे पाय धरणारा नाही. हीच माझी सर्वात मोठी व्यथा आहे, असे स्पष्टीकरण साकाई भट्टोबासांना देतात. मनाला हेलकावणारी, हृदयाला पाजर फोडणारी, अंगाला थरकाप सोडणारी, अंगाचे रोमटे रोमटे उभे करणारी स्मृती आहे. आता आम्ही तुमच्या समोर सादर करीत आहोत हिराईचा दृढत्वानुवादू. असाही उगवतो की त्या दिवसाची आठवण आपणाला विसरता येत नाही. काय सांगावे त्या माऊलीचे दृढत्व. अहो, हिराईसाची मुलगी लहान, तिला काळाचं बोलावणं, अतिशय अशक्त, घरात आई एकटीच, वडील वैद्याकडे गेलेले आणि त्यांची ती चिमुकली. आई, मला फार वेदना होत आहे. आई, मला असह्य झालेला आहे. थांब बाळा, एवढाच डोळे लावू नकोस. तुझे वडील वैद्याकडे गेले आहे. आपण काहीतरी करू. आई, मला पाणी देतेस काय? माझे ओठ सुकत आहेत. हो बाळा, हो. आई, मला खूप वेदना होत आहे ग. आई, मला कसे तरी वाटत आहे. माझे ओठ सुखत आहे आई. बाळा, बाळा, बाळा उठ. बाळा, तुला काय झालं? बाळा, बाळा उठ. बाळा, बाळा उठ. बाळा भिक्षा. आचार्य आले वाटते. आता काय करावे. घरी ही कंडिशन झालेली आहे आणि दारात आचार्य आलेले आहेत. तिच्या मनाचे थैमान उडाले होते. काय करावे. प्रपंच हा नासका आहे आणि आज नाचलाही, परंतु दारात मात्र धर्म उभा आहे. काय करावे. एक नजर बाहेरच्या दाराकडे तर दुसरी नजर काळजाच्या तुकड्याकडे. जावं का बाहेर, म्हणावं का आचार्य काळाने घात केला हो. माझ्या स्त्रीत्वाला वात्सल्याचा पाजर फोडणारी, माझ्या सभोवताली घेरा घालणारी, माझी सावली माझ्यापासून हिरावली गेली. परंतु असे न करता साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा या युक्तीप्रमाणे आचार्यांचे स्वागत करायचे. जड अंतकरणाने आपल्या मुलीला गुंडाळून आडोशाला ठेवून आचार्यांसमोर
फसल्यासारखे करते. त्यांच्या स्वागताची तयारी करते. अतिशय जड अंतकरण झालेले आहे, पण आचार्य आपल्या घरी आलेले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी हिराईचा सामोरे जातात. दंडवत. त्यांना बसायला टाकतात. त्यांचे आगत स्वागत करतात. मनाची झालेली घालमेल आहे. काय करू काय नको करू. तेवढ्यात दामोदर पंडित वैद्याकडे जे गेलेले होते ते घरी येतात. दंडवत. दंडवत. अहो, आपलं पाखरं उडालं हो. ती आपल्याला सोडून गेली. आपलं पाखरू उडालं हो. आपलं पाखरू उडालं. जेव्हा दामोदर पंडित मुलीची पडताळणा करतात, माझघरात जातात, तेव्हा ती सांगते त्यांना आपलं पाखरू आपल्याला सोडून गेलं आहे. पण दामोदर पंडित म्हणतात चला, आपल्याला धर्म सांभाळावं लागेल. चला. दोघेही स्वतःचे डोळे स्वतःच पुसतात. आपल्या धर्माची धुरा सांभाळणारे आपल्याकडे आलेले आहेत. माझ्या प्रापंचिक कर्तव्यापेक्षा मला आपला धर्म जोपासता आला पाहिजे याची जणू साक्षच आज तिने दिलेली होती. आचार्याचे पात्र वाढायला घे हिराईचा. पंडित हो, तुम्हीही बसा. हो हो. हा प्रसाद घे हिराईचा. आता आम्हाला निघायला हवं. आचार्य निघायचं म्हणतात. आचार्य निघायचं म्हणतात आणि हिराईसाची अवस्था. आता मात्र सीमेचा बाण फुटला.
तिच्या धर्मनिष्ठतेसाठी वाकले व वात्सल्याच्या त्या तड्याने देखील नाही तुटले. तिच्या त्या अवस्थेने हृदयावर प्रहार झाला. हिराईसाच्या या वर्तनाने डोळ्यातून पाणी आलं आणि तिला म्हणावं वाटलं, हिराईसा, इतकं दृढत्व तुझ्यात कोणी उतरवलं ग? तू एवढी धर्मरक्षक झालीस आणि मला कळलेही नाही. ज्या प्रेमापोटी बापाच्या हृदयाचे देखील तुकडे व्हावे, त्या प्रेमाने आईला सुद्धा तुटू दिले नाही की फुटू दिले नाही. 2 क्षण देखील मुलगी डोळ्यासमोर दिसली नाही तर जीव कासावीस होतो. तिथे ती कायमस्वरूपी सोडून गेली. सोडून गेल्यानंतरही कुणाच्या अभिने तुझ्या हृदयाचे कुलूप लावले होतेस जे उघडल्या गेले नाही. अनंतदेव देहत्याग श्रवणी प्रात्यंतर निरूपण. अनंतदेवानी प्रपंचात रस न घेता संन्यास मार्ग स्वीकारिला. तो शेवटास नेण्याकरिता केलेला प्रयत्न, गुरुचा विरह आणि परमेश्वराची आस या स्मृतीतून बघायला मिळते. अनंतदेव हे भट्टोबासांचे शिष्य. भट्टोबासांपासून श्रवण. त्यांना वडील नव्हते. घरी आई एकटीच होती. एक दिवस भट्टोबासांच्या भेटीस अनंतदेव आले. भटो, मी आपल्यापाशी भिक्षा कराव्या आलेलो आहे, तरी मला आपण भिक्षेची आज्ञा द्यावी. करा. अनंतदेव भट्टोबासांच्या सहवासामध्ये राहू लागले. अटनविजन, भिक्षाभोजन हे करण्यात ते दिवस घालवत होते. काही दिवस लोटल्यानंतर अनंतदेवाच्या आईला कळले की अनंतदेव हे भट्टोबासांच्या जवळ अनुसरले. त्या आईला ते पटले नाही. मी माझ्या मुलाला सोबत आणील या निश्चयाने अनंतदेवाची आई भट्टोबासांकडे येतात. आपल्या बाळाने आपल्या जवळ राहावे प्रत्येक आईला वाटत असते. नाही आई, मला इथेच राहायचं आहे. याचे धडा नाहीतर मी विष प्राशन करून आपला देह टाकेल. नाही भटो, नाही, मला इथेच राहायचं आहे भटो. नाही भटो. अनंता. नाही भटो. अनंता, नाही. माझ्या करता म्हणून जा. नाही भटो, मला इथेच राहायचं आहे भटो. नाही,
भटो अनंता, नाही ही भटो, माझी आज्ञा आहे. नाही. मला इथेच राहायचंय भटो, मला इथेच राहायचंय. नाही भटो, 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 मला इथेच राहायचंय भटो, भटो. जा. जा. भट्टोबासांच्या आज्ञेचे पालन म्हणून जातात. अंतःकरण तर भरून आलेले आहे. भट्टोबासांच्या सन्निधानातून जायचे नाही आहे, पण काय करणार, इकडे आईचा आग्रह. भट्टोबासांच्या आज्ञेचे पालन म्हणून अनंतदेव जातात व काही दिवसातच त्यांना ज्वर येतो. ते अतिशय तापाने फणफणतात. बाळा, मी काय करू म्हणजे तू वाटशील बाळा. आई, जसं तू भटवासांना बोललीस की माझ्या बाळाला माझ्यासोबत पाठवा, नाहीतर मी तुमच्या रागावर विष प्राशन करून देह टाकेल, तसंच आज या काळाला मनाई, मगच मी वाचेल. बाळा, बाळा, अनंत. कितीतरी झुंज करून तिने आपल्या बाळाला परत आणले होते, पण काळाने पाप केला होता. ते बाळ तिच्याजवळ राहिले नाही. त्यांना विरहाचा जोर असा भरला की त्यांनी आपला श्वास सोडला. हा सर्व वृत्तांत भट्टोबासांना समजतो. भट्टोबास म्हणतात, अनंतासारखा शिष्य जाय आणि गुरुतरी पोटी सुरीस होय, माझेने निमित्ते गेला ते पुरुष म्हणून जन्मती. मग दर्शन होईल, मग दर्शन होईल. मूर्ती लहान पण कीर्ती महान. मनुष्य नुसता वयाने मोठा असून चालत नाही, तर तो ज्ञानाने मोठा असावा लागतो. त्याचे ज्ञानच त्याला योग्य मार्ग दाखवित असतात. माझा परमेश्वर श्री चक्रधरांचं ज्ञान नुसतं
जीवनाचंच कल्याण करीत नाही तर जीवाचं देखील कल्याण करणारा आहे. माईमभट्ट मूळ नाव महेंद्र व्यास, हे मुक्काम साराळे, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर. स्त्रीचे नाव देमाईसा. माईमभट्टांनी 5 दर्शन शास्त्राचा अभ्यास केला आणि 6वे प्रभाकर शास्त्र तेलंगणातील विज्ञान नगरीला पूर्ण केले. तेव्हापासूनच माईमभट्ट ज्ञान सूर्य झाले. त्यांचे प्रतीक हातात पेटती मशाल आणि पायात तृणाची वाकी असायची. माईमभट्ट हे अतिशय गर्भश्रीमंत उच्च कोटीचे ब्राह्मण होते. या ज्ञानसूर्याची गणपत आपयो यांच्या निमित्ताने श्री चक्रधर स्वामींची डोमेग्रामला भेट झाली. त्यांनी आपले गर्व हरून स्वामीला स्वतःला अर्पण केले. वेळेअभावी माईमभट्टांचे जीवनपट न मांडता विरक्त श्री माईमभट्टांचे शेवटचे दिवस आठविण्याचा प्रयत्न करीत आहोत. पडे तो धावावे, मरे तो करावे, याप्रमाणे माईमभट्ट एवढे गर्भश्रीमंत ब्राह्मण असून भिक्षा मागूनच भोजन करायचे. आयुष्यातील शेवटचे दिवस अटन विजनातच घालविले. अस्थिपरीची आचारचर्या करताना अंगातील मेद मास निघून गेला होता. रक्त कमी झाले होते. शरीरातील हाडांचे स्पष्ट दर्शन होत होते. एवढी देहाची अनावस्था वाढली होती. स्वामींनी सांगितल्याप्रमाणे हाडाची रांगोळी करावी. वाळूवर झोपले असता हाडाच्या पिंजराचे ठसे त्या वाळूवर उमटायला पाहिजे. अशक्तता इतकी वाढली की ते चालू शकत नव्हते. आपल्या मृत्यूजवळ आला याची जाणीव त्यांना झाली. व त्यांना अचानक उमाईसा भेटली. उमाई मच वृत्तपुरासी नव्हे. हो नाही. उमाई थोड्या बाजूला जातात. मनाची झालेली घालमेल, काय करावे काय नाही. थोड्या बाजूला जातात. तिथे त्यांना वाटते मला न्यायचे तर आहेच आणि त्यांचे लक्ष स्वतःच्या बोटातील अंगठीकडे जाते. उमाईसा यांना माईमभट्टापासून श्रवण आणि आज त्यांची ही अवस्था बघून उमाईसाचा धीर तुटला. पण आज प्रेमाचा उपाय जोडण्याची संधी तिच्याकडे चालत आलेली होती. तिला वाटले जाते पटकन सोनाराकडे व ते देतील ते द्रव्य आणते. नमस्कार दादा. नमस्कार दादा. ही मुंदी गहाण घाला आणि मला काही रुपये द्या. मुलींनी हे द्या, 2 नाणे द्या. द्या हो दादा, जे येतील ते द्या. हो हो.
उमाई आता पालखी शोधायला निघाल्या आहेत. तिच्याकडे प्रेमाचा उपाय जोडण्याची संधी चालून आलेली आहे. उमाईने कशीबशी पालखी शोधली व त्या पालखी घेऊन माहीमभट्टांकडे आल्या. घ्या हो दादा. उमाईंनी पालखी आणली. माहीमभट्टांना पालखीमध्ये टाकले. तळेगावावरून 4 किलोमीटर असलेल्या रुद्धपूरला निघाली. उमाईच्या मनामध्ये विचाराचे थैमान चालले होते. माहीमभट्टांच्या सहवासातले क्षण उभे राहत होते. डोळ्यातील अश्रू सतत वाहत होते. तिच्या मनामध्ये आले, सर्वप्रथम सर्वज्ञ आम्हाला सोडून गेले, नंतर श्री प्रभू बाबांनीही आमचे माहेर पण खाली केले, आणि आता माहीमभट्ट. या विचारामध्ये चालता चालता कधी पालखी रिद्धपूरला पोहोचली कळलेही नाही. इतके विद्वान पंडित, आता माहीमभट्टांना देखील जगणं निव्वळ निरर्थक धडपडणं होय हे त्यांना कळलं होतं. अंगातल्या सर्व रसांचं रूपांतरण शांत रसात झालेलं होतं. चित्तात कमालीची स्वस्थता आलेली होती. नागदेवांना शेवटचे भेटायचे म्हणून निघाले होते. त्यांना कळून चुकले होते, आता आपली जीवनज्योत मालवणार. देवा बटो, नाही नाही, दुर्डावर पावतो, दुर्डावर श्री चंद्रतो गोसावी यांचा की आम्ही दुर्डावर. काही काळ लोटला. माहीमभट्ट आणि भट्टोबास शास्त्र चर्चा करू लागले होते. माहीमभट्टांची परिस्थिती हालावलेली होती. काहीच काळ गेल्यानंतर माहीमभट्ट भट्टोबासांना विचारतात, माझा देव होईल, ही पापी हा भटो, माझा देव काय होय. बाई भटो, तुम्हा दोन्ही देवाचे सन्निधान
आणि तुम्ही ऐसे का बोलले ती? भाईंभट्टांना हा प्रश्न पडला तर आमची काय अवस्था? हृदयाचे ठोके बंद पडावे, बर्फ जमल्याप्रमाणे मनुष्याने गारठावे, असे हे उद्गारवाचक शब्द डोळ्यासमोर प्रश्नचिन्ह उभे करणारे आहेत. भटो, तुमच्या मुखे काही अन्यथा नानी आहे की हो, माईम भटो, जर तुम्हा देव नव्हे तर कोणाही देव नव्हे, म्हणून तुम्हा देव होईल, तुम्हा देव होईल, तुम्हा देव होईल. भटो, माझे काही ओकटे घ्यावे, नाही, माझा निक्षेप चाणक्यापाशी करावा. चाणक्यापाशी. हो हो, भटो 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 अहो भटो हारवले. भटो भाईंभट्ट ईश्वर दर्शनाला गेले. स्वामींच्या मुखातील शब्द देव तो देवेची पाविजे. परमेश्वराला प्रसन्न करण्याकरिता आणखी काय करायला पाहिजे? स्मृती आहे 9 महादाईचा देहावसान. महंदाईचा निंबा या गावी नागदेवाचार्यांच्या सोबत काही काळ राहिल्यानंतर आता आपण स्वतः अटन विजन भिक्षाभोजन करावे. परमेश्वराचे चिंतन करीत करीत देह त्यागावा. आचरे तयाचा धर्म म्हणून 9 गावाला गेल्या. कुण्या साधकाशी शास्त्र चर्चा नाही, त्यांच्याकडे फक्त एकच उद्योग, परमेश्वराचे स्मरण करणे. त्यांनी स्वामींच्या अनेक लीळा या उघड्या डोळ्यांनी पाहिल्या होत्या. तिन्ही पूजा अवसर डोळे भरून बघितले होते. वज्रीची बेल्लापूरची लीळा बघितली होती. परंतु एखादी वस्तू ही कितीही मौल्यवान असली तरी तिचा ऱ्हास होणारच, हे अटळ सत्य. काळ आपला मार्ग विसरला नाही आणि महादाईसेच्या पाठीवर व्रणफोड झाला. आता त्या कष्टी झाल्या. कुठे भिक्षा मागणे नाही नि काही नाही. परमेश्वराचे स्मरण करणे, परमेश्वराची वाट पाहणे, हे जेव्हा भटवासांना समजले तेव्हा भटवास निंब्याहून त्यांना भेटण्यासाठी जातात. हे काय रुपे, हे काय झाले? थांब, मी काही औषध आणतो. नको नको नागदेवा, अगं, आता काही पथ्य पाणी करू नको. मी
जास्तच अशक्त झाल्या. आता रुपे आपल्या श्वासाची दोरी तोडणार, हृदयाचे ठोके थांबवणार व परमेश्वराची कास धरणार हे नागदेवाचार्यांना समजले. परंतु याही वेळी महादाई काय विचार करीत आहेत याची पडताळणा घेत महादाईला विचारतात. रुपे रुपे रुपे, देव आठवतो का? हो नागदेव, आठवितो. कैसा आठवतो रुपे, कैसा आठवतो? मुकुटावर फुटा वारी वजिरी घडविताना बेलापूरची निळा. रुपे 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 रुपे, रुपे, देहापर्यंत उचित स्मरण तू तू विसरली नाहीस. सुरुवातीपासून तर अगदी शेवटपर्यंत देव तो तूच आठवलास रुपे, देव तो तूच आठवलास, देव तो तूच आठवलास, देव तो तूच आठवलास. काय सांगू उपकार मयदंबेचे, काय सांगू उपकार तिने दिला पंथा उपकार, तिने दिला पंथाला आधार. महदंबा माऊली थोर, काय सांगू तिचे उपकार. महदंबा माऊली थोर, काय सांगू तिचे उपकार. पंथाला अवघा थांबिळविला ज्ञान सागर. महदंबेचे काय सांगू उपकार. महदंबेचे काय सांगू उपकार. तिने दिला पंथाला आधार, तिने दिला. महाराष्ट्राने पुन्हा एक शुद्ध अंतकरण, योग्य अधिकरण हरवलं, एक ज्ञान चिकित्सक गमावले आणि आम्ही पोरकी झालो. भटोबास म्हणतात, म्हातारी धर्मरक्षक होती, प्रीती रक्षक होती. भटोबास आपले प्रथम आचार्य, स्वामींचे वानरेश. स्वामींच्या प्रयाणानंतर आचार्य संपूर्ण आयुष्यभर
तिन्ही काळाचा पूजा अवसर आठवीत असत. ज्या त्या प्रसंगातील लीळा त्या त्या प्रसंगात स्मरण करीत असत. स्मरणात खंड पडला तर स्वतःला परमेश्वराचा अपराधी मानून दुःख करीत असत. आचार्यांना परमेश्वर विरहाचा जो ज्वर भरला होता तो देहाच्या शेवटपर्यंत होता. त्या ज्वराने ते अहोरात्र जळत असायचे. एक दिवस देमाईसाला सूचित पडले. त्या सूचिताचा अर्थ काढण्याआधीच आचार्यांना कळले होते आपल्याला परमेश्वराचे बोलावणे आलेले आहे. तेव्हा ते अहोरात्र शास्त्र सांगू लागले होते. सर्व निर्वाणनिरव करायला लागले होते. शेवटच्या क्षणाची जाणीव त्यांना झालेली होती. आजी मज गोसाव्यांचा हाकारा येईल का? असं काय बोलताय? असं काय बोलताय? असं काय बोलताय? भटो भटो तुम्हाला काय होत आहे? कसं वाटतंय भटो? नाही मज ऐसे काही पुसू नका. मज काही निर्वचन महावाक्य उद्धरणीचे पुसा. आचार्य सांगा, आपल्याला जे जे आठवते ते सांगा. हो आचार्यांकडे 500-700 मंडळी. आचार्य सांगू लागले. भक्तजन दुःख करू लागले. कुणालाच काही कळत नव्हते. अंतकर्ण विदीर्ण झाले होते. कोणी शब्दहीन होऊन दुःख करू लागले. आचार्यांना निर्वानिरवची गरजच नव्हती. धर्म आणि देव सोडून ते कधीच कशालाच आपले म्हणत नव्हते. श्री चक्रपाणी मुखचंद्र परमामृते जो घाला चकोर विरमे विषय मृणाडी आनंद बोध परिचय परशास्त्र बोले जो जीववी दर्शने मुनिनाग देव. आता माझ्याने बोलवत नाही. स्वामींनी मला अधिकरण केले. तो स्वामींचा व्यापार करत असताना जर माझे काही चुकले मागले असेल तर मला क्षमा करावी. नाही बा बटो, नाही बटो, नाही बटो. आता काही बोलू नका. देहिया गेल्यानंतर प्रहरभर हात लावू नका. आता मी बाईंच्या देवाला श्री चक्रधर रायाला आठवतो. श्री चक्रधर, श्री चक्रधर, श्री चक्रधरा. बटो
शांतपणे डोळे मिटून देव आठवत अखेरचा निरोप घेऊन देह मागे ठेवून स्वामींचे वानरेश स्वामींच्या दर्शनाला निघून गेले. 32 वर्षामध्ये अनुसरण, 4 वर्ष गोसावियांचे सन्निधान, 6 महिने श्रीप्रभू बाबांजवळ, स्वामीनंतर श्रीप्रभू बाबा जवळ 14 वर्ष, श्रीप्रभू बाबा मागे 16 वर्ष राज्य केले. 32 वर्षे त्यांचे आयुष्य आणि 34 वर्षे लीळादानाचे आयुष्य, संपूर्ण काळ ऐतिहासिक ठरून आपल्याला मार्गदर्शनपर आहे. आपले दुसरे आचार्य आपल्याला लाभले व पंथ निरंतर स्वामींनी सांगितलेल्या अस्थिपरीचा आचार करण्याच्या प्रयत्नात आहे. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम.